मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्पिताची फार चिडचिड होत असते. ती म्हणत असते, आता मी प्रत्येक 15 दिवसातून फक्त एकदाच यायचं का? ही स्वानंदी समजते कोण स्वतःला, आणि दादाने सुद्धा एवढा मोठा निर्णय सांगितलाय. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, हो त्याने तर आपल्याला नोकरासारखंच करून ठेवले. त्याचा फक्त आणि फक्त इथे स्वानंदीवर विश्वास आहे. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हे बघ काही जरी झालं ना तरी आपल्याला समरच्या विरोधामध्ये जाऊन कोणतंच पाऊल उचलायचं नाही किंवा कोणतं गोष्टसुद्धा करायची नाही. समर ज्या पद्धतीने बोलेल, तो ज्या पद्धतीने सांगेल तेच आपल्याला सगळं काही करायचं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आपल्याला अजिबात जायचं नाही आहे. तेव्हा अर्पिता म्हणत असते, मग मी माहेरी यायचंच नाही आहे का? तेव्हा मल्लिका म्हणत असते, तू काळजी करू नकोस. समर आणि स्वानंदीचं गुलुगुलू आणि नवीन नातं आणि नवीन प्रेम किती दिवस चालते ना तेच मला पाहायचं आहे, आणि मी ते लवकरच इथे धुळीचं सुद्धा मिळवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. स्वानंदीला थोडासा आवरायला उशीर झालेला असतो. तिला आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यामुळे ती तयारी करत असते. समरला चुकून धक्का लागतो. समर म्हणत असतो, कितीही गडबड, काय झालंय तुमचं? अहो आज ना माझी फार महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला ताबडतोब जावं लागणार आहे. समर म्हणत असतो, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. 2 घास खाल्ल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही. एरवी मला किती इथे लेक्चर देत असता. अहो 1 दिवस नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाही. 1 दिवस काय म्हणताय? हे बघा मीटिंग करायची आहे. जर तुमच्या पोटात काही नसेल तर तुम्ही मीटिंग करणार आहात का? तुमचं मीटिंगमध्ये लक्ष तरी लागेल का? तुम्हाला लंच होईल तोपर्यंत, लंच ब्रेक, आणि तोपर्यंत जर हे असं झालं तर मग काय करायचं? तुम्ही इथेच बसणार आहात. ऑफिसमध्ये कॉल करून ताबडतोब सांगा की तुम्ही वेळेवर पोहोचताय आणि जाता जाता मी तुम्हाला सोडतोय, असं म्हणून तो ताबडतोब तिच्यासाठी नाश्त्याची डिश भरून घेऊन आलेला असतो. आणि त्यानंतर तो स्वतःच्या हाताने स्वानंदीला भरवत असतो. स्वानंदी म्हणत असते, खरं तर राजवाडे, तुम्ही हे करताय सगळं काही खरं, पण मला खरंच खूप उशीर होईल. अहो नाही होणार उशीर, मी तुम्हाला सोडतो म्हटलं ना, पण तुमचं ऑफिस त्या टोकाला, माझं ऑफिस ह्या टोकाला, कसं जमणार आहे? काहीही असो, पण मी सोडणार आहे. आणि 1 घास तुमचा आणि 1 घास माझा. स्वानंदी म्हणत असते, मी एवढं नाही खाणार, आपण मिळून खाऊयात ना. मग आता समर आणि स्वानंदी पटापट इथे दोघेही जण एकमेकांना भरवत जेवण नाश्ता करत असतात. आणि नाश्ता करून झाल्यानंतर समर म्हणत असतो, बघितलं, भरलं ना तुमचं पोट? झालं तर मग हे बघा स्वानंदी मॅडम, ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला सांगता ना त्या गोष्टी स्वतःसुद्धा बघायच्या. आता चला पटकन, मी सुद्धा तयारच झालेलो आहे. ही डिश मी नेऊन ठेवतो आणि त्यानंतर आपण लगेचच निघूया. तेव्हा स्वानंदी पटकन समरचा हात धरते आणि तेव्हा त्याला लगेचच म्हणत असते, आय लव्ह यू राजवाडे. असं म्हटल्याबरोबर समर लगेचच तिच्याकडे पाहतो आणि तेव्हा तिला सुद्धा रिटर्नमध्ये म्हणत असतो, लव्ह यू मिसेस राजवाडे, असं म्हणून तो निघून जातो. इकडे दुसऱ्या बाजूला आजीने त्यांच्या वापरातली, म्हणजे त्यांच्या संसारामधली, त्यांच्या सासूबाईंच्या संसारामधली सगळी काही तांब्या पितळेची सर्व अशी भांडी काढून ठेवलेली असतात. तेवढ्यातच मल्लिका तिथे येते आणि मल्लिका विचारत असते, आई हे आज काय काढून बसलात तुम्ही? काय चाललेलं काय आहे तुमचं? तेव्हा आजी म्हणत असतात, अगं काय चाललेलं आहे काय म्हणजे? अगं मल्लिका, तुला माहिती नाही आहे का, हे सगळे भांडे ना इथे माझ्या संसारातली आहेत, माझ्या सासूबाईंच्या संसारातली आहेत. आणि तुला सांगू का, ह्या भांड्यांना कितीतरी पिढ्यांचा हात लागलेला आहे. आणि आज ना मी ही सगळी भांडी वर काढलेली आहेत, कारण पुन्हा एकदा याला पॉलिश करून घ्यायचा विचार मी करत आहे. खरं तर हे भांडं बघ ना किती सुंदर आहे, किती नाजूक आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगू का, किती सुंदर आहे हे, आणि म्हणूनच आठवणी आहेत ह्या, असं म्हणून मल्लिका मात्र तिथून निघून जाते. जेव्हा मल्लिका तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र इकडे श्रुष ही एक रील पोस्ट करत असते आणि फॉलोअर्सना विचारत असते की तुम्हाला कोणता नेक्स्ट व्हिडिओ पाहायला आवडेल, कमेंट करून सांगा. आणि तेवढ्यातच मल्लिका आलेली असते आणि मल्लिका तिला म्हणत असते, काय गं श्रुष? तेव्हा मल्लिका म्हणत असते, सॉरी मॉम, माझं ना तुमच्याकडे लक्षच गेलं नाही. त्याचं काय आहे ना, तुला काहीतरी वेगळं आणि नवीन पाहिजे आहे ना, तेच मी इथे घेऊन आली आहे, असं इकडे ती सांगू लागते. आणि हे सगळं काही सांगितल्यानंतर ती म्हणत असते, हो ते अगदी बरोबर बोलताय तुम्ही, ते सगळं काही खरं आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही माझ्यासाठी काय आणि कशा पद्धतीने हटके काय देणार आहात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे आता ती म्हणत असते, हे बघ तुला ना आता आयती संधी चालून आली आहे. कसली आणि कोणती आयती संधी चालून आली आहे असं म्हटल्याबरोबर आता मल्लिका म्हणत असते, कारण हे बघ ह्या घराचं तू रिनोव्हेशन करू मी, आणि ह्या घराचं
हो, कारण बघ ना, आता तुला काहीतरी ट्रेंडिंग हवं आहे ना, मग ह्या घराचं रिनोव्हेशन कर. ज्या काही भंगारमधल्या जुन्या वस्तू आहेत, जे काही पारंपरिक आहे, जुनं जुनाट दिसतंय ना, ते सगळं रद्दीत काढ, ते सगळं फेकून दे. तेव्हा शुश म्हणत असते, मॉम मी तर ते नाही करू शकत ना. अगं तुझ्याकडे अधिकार आहेत. काय उपयोग आहे त्या अधिकाराचा? काल बघितलं ना, इथे भाऊजींनी आणि त्याचबरोबर ताईनं माझ्यावर किती चिडचिड केली आणि त्या अधिकाराचा उपयोग काय सांगा बरं? असं म्हटल्याबरोबर आता मल्लिका म्हणत असते, हे बघ, हे सगळं तू स्वानंदीला सांगायचं आणि स्वानंदीला सांगायचं की मला घराचं रिनोव्हेशन करायचं आहे. ज्या काही जुन्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या काढून टाकायच्या. नाही ती मला कधी परवानगी देणार आहे आणि ती हे सगळं माझं अजिबात नाही ऐकून घेणार. तुम्हाला माहिती ना ती माझं काहीच नाही ऐकणार. ह्यावेळी नक्की ऐकणार. तू फोन कर आणि जर नाहीच ऐकलं तर तू कशाला आहेस? इकडे स्वानंदी मात्र तिच्या मीटिंगमध्ये असते आणि मीटिंगमध्ये असताना आता तिला खूप जास्त वर्कलोड असतो. तेवढ्यात शूजचा फोन येतो. स्वानंदी सरळ सरळ त्या फोनकडे दुर्लक्ष करत असते आणि त्यानंतर तिच्या स्टाफ बरोबर पुन्हा एकदा ती डिस्कस करायला सुरुवात करत असते. आता पुन्हा एकदा सुष्मिताला इथे मल्लिकाने पुन्हा एकदा फोन लावायला लावलेला असतो आणि ती तिला म्हणत असते, पुन्हा एकदा फोन लावतो, तू काळजी करू नकोस, ती नक्कीच फोन उचलेल आणि जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत फोन मात्र कट करायचा नाही, असं सुद्धा ती सांगत असते. शेवटी आता स्वानंदी विचार करत असते, आजींची तब्येत वगैरे बरी असेल ना, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, ही कंटिन्यू मला फोन करते, एकदा उचलून बघतेच, असं म्हणून फोन उचलला जातो आणि फोन उचलल्याबरोबर इकडे स्वानंदी म्हणत असते, बोल शूज, काय झालेलं आहे? एवढ्या वेळा तू फोन का बरं लावतेस? तेव्हा सुष्मिता म्हणत असते, एवढ्या वेळा फोन का लावते म्हणजे मला खूप बोर झाले, मला ना असं काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे आणि तेच मला काही केल्या सुचत नाही, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, शूश, ह्या गोष्टीसाठी तू मला इथे फोन लावलायस का? तू डोक्यावर पडलीस का? मी ऑफिसमध्ये आहे, मला किती काम आहे आणि तू सरळ सरळ अशा पद्धतीने माझ्याशी बोलतेस. काय चाललंय शूश? हे बघ, तुला बोर होत असेल तर मूव्ही बघ, तो त्यानंतर तुझ्या त्या काही रील्स वगैरे आहेत त्या कर आणि त्याहूनही तुला जर बोर होत असेल तर मग एखादं बुक्स वगैरे वाच, तेव्हा तुला नक्कीच बरं वाटेल. तेव्हा ती म्हणत असते, नाही, मला थोडंसं आणखी वेगळं करायचंय. त्यावर ती म्हणत असते, काय आणि कशा पद्धतीने तुला वेगळं करायचंय ते आता तू मला सांग. मग आता तेव्हा ती म्हणत असते, कारण तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता ना मला ना इकडे आपल्या घराचं रिनोव्हेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या काही जुन्या वस्तू आहेत, जी काही जुनी भांडी कुंडी आहे ती सगळी मला इकडे काढून टाकायची आणि त्यानंतर मॉडर्न आपल्याला भांडी घ्यायची आहेत आणि मी तेच करणार आहे. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, शूश, वेडी आहेस का तू? हे बघ, असलं काही करणार नाही आहेस, डोक्यावर पडली आहेस का? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबात करू नकोस. हे बघ, आणि त्याचबरोबर हे सगळं करण्याआधी तू कुणाला विचारलंयस का? हे बघ, असं काही करू नको. तेव्हा ती म्हणत असते, असं का नको करू, मी सांग ना, मला करायचं आहे हे सगळं आणि मला कोणालाही विचारायची वगैरे गरज नाही, अधिकार आहेत ना माझ्याकडे. तेव्हा स्वानंदी तिला म्हणत असते, हे बघ सुष्मिता, प्लीज एकदा ऐकून घे. सुष्मिता म्हणत असते, नाही, मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे. पण स्वानंदी म्हणत असते, अगं BDS का, ती आजींच्या आठवणीतली भांडी आहेत आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी अशा पद्धतीने नाही ठरवू शकत आहे, प्लीज तू एकदा माझं ऐकून घे, असं स्पष्टपणे आता इकडे ती तिला बोलून दाखवत असते. पण तोपर्यंत मात्र इकडे आता तिने काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. तर आता इकडे प्रेक्षकांनो, दुसऱ्या बाजूला आजी मात्र त्यांच्या त्या भांड्याबरोबर आनंदात असतात. जुन्या काही बऱ्याच वस्तू असतात आणि त्यासोबत त्या खूप जास्त इथे धमाल करत असतात. सोबतच प्रेक्षकांनो, आपण पाहतो आता मात्र इकडे मल्लिका आलेली असते आणि मल्लिका आल्याबरोबर म्हणत असते, खरं तर आई, ह्या वस्तू खरंच खूप छान आहेत ना, म्हणजे जुन्या आहेत पण जुन्या नाही, त्यामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्यामध्ये आठवणी असल्या कारणाने इथे त्या खूप जवळच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इथे मात्र मल्लिका म्हणत असते, हो हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय बरं का, तुमचं हे बोलणं मला फार आवडतं बरं का, म्हणजे खरंच तुम्हाला ना जेवढं समजून घ्यावं तेवढं खूपच जास्त कमी आहे. पण आजी, मला असं वाटतंय की आता ह्या वस्तू आणि ह्या तुमच्या ज्या आठवणी आहेत ना त्या काही जास्त फार काळ तुमच्यासोबत राहणार नाहीत, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आजी म्हणत असतात, असं तुला का वाटतंय बरं? तेव्हा ती म्हणत असते, असं का वाटतंय तुम्हाला, बघायचं आहे का? चला, तसं तर मी तुम्हाला दाखवते, असं म्हणून आता लगेचच इकडे
मल्लिका आजींना हे सगळं काही सांगते आणि त्यानंतर लगेचच आता ती बाहेर जात असते. आता ती बाहेर गेल्यानंतर इकडे मात्र बाहेर सुष्मिताने 2 माणसं बोलवलेली असतात आणि 2 माणसं बोलवल्यानंतर आजींच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू ती त्या माणसांना वाटत असते आणि अक्षरशः त्यांच्या अंगावरती एक एक करून वस्तू ती फेकण्याचं काम करत असते. जेव्हा सुष्मिता हा सगळा काही प्रकार करते तेव्हा मात्र हे खूप जास्त लाजिरवाणं आणि धक्कादायक पद्धतीचं झालेलं असतं. कारण इथे आता तिला ते जे काही स्टाफ आहे तो सुद्धा समजावून सांगत असतो, हे बघा मॅडम प्लीज असं करू नका. आणि तेव्हा ती म्हणत असते, ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या ह्या घरामध्ये काहीच कामाच्या नाही आहेत. आपण ह्या वस्तू का आणि कशामुळे घरामध्ये ठेवायचा तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता स्वानंदी विचार करत असते, सुष्मिताला चांगली सद्बुद्धी दे आणि सुष्मिताने मात्र त्या कोणत्याच वस्तू फेकून द्यायला नकोत, असं सुद्धा ती बोलत असते. आणि त्यानंतर तिला ती कंटिन्यू कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण सुष्मिता मात्र स्वानंदीचा एकही कॉल घेत नसते. आता स्वानंदी हे सगळं काही कसं थांबवू शकेल पाहूयात येणाऱ्या भागात. तोपर्यंत पाहत राहा विण दोघातलीही तुटेना.